कुत्र्या मांजराला उभं केलं तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला. बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर गेल्यानंतर रिकाम्या झालेल्या बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघात जनस्वराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी 18,953 मतांनी दणदणीत विजय मिळवलेला आहे. गेल्या 30 वर्षापासून भाजपचा सुरक्षित बालेकिल्ला समजल्या जाणारे या जागेवर प्रशांत किशोर यांच्या विजयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली. या पराभवावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि त्यांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. बांकीपूर हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे. नितीन नवीन यांनी 2010, 2015, 2020, 2025च्या विधानसभा निवडणुकांमधून येथून सलग विजय मिळवला. त्याआधी 1995 पासून त्यांचे वडील नवीन किशोर सिन्हा हे देखील सलग 4 वेळा येथून निवडून आले होते. मात्र पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपचा हा गड खेचून आणत जोरदार राजकीय श्रीगणेशा केला आहे. प्रशांत किशोर यांच्या उमेदवारी दरम्यान भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी बांकीपूरमधून कुत्र्या मांजराला उमेदवारी दिली तरी ते जिंकून येतील असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत संजय राऊत यांनी म्हटले की हे काही आश्चर्य वाटावे असे निकाल नाहीत. बिहारमधील बांकीपूरची जागा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि त्यांचे वडील हे 1995 पासून जागा जिंकत आहेत आणि हा भाजपचा गड असलेली जागा भाजपने प्रशांत किशोर यांच्याकडून गमावली. या जागेबाबत भाजपला किती आत्मविश्वास असावा? भाजपचे नेते प्रचारादरम्यान रविशंकर प्रसाद काय म्हणाले? बांकीपूरला कुत्रा आणि मांजर जरी भाजपनं उभं केलं तरी लोक मतदान करतील, हा अहंकार लोकांनी आता मोडून काढलेला आहे. नक्कीच 3 पोटनिवडणुकांचे जे निकाल लागलेले आहेत त्याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असे हे काही निकाल नाही. बिहारमधली जी जागा आहे कोणती? बांकीपूर, जी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि त्यांचे वडील हे 1995 सालापासून ती जागा जिंकत आहेत आणि हा भाजपचा गड असलेली जागा भाजपनं प्रशांत किशोर यांच्याकडून गमावली. या जागेबाबत भाजपला किती आत्मविश्वास असावा? तर भाजपचे नेते रविशंकर प्रसाद काय म्हणाले प्रचाराच्या दरम्यान की बांकीपूरला कुत्रा आणि मांजर जरी भाजपनं उभं केलं म्हणजे पहा किती मतदारांना गृहीत धरतात. कुत्रा आणि मांजराला जर उभं केलं तरी लोक कुत्रा आणि मांजराला मत देतील भाजपच्या. हा अहंकार लोकांनी मोडून काढला. त्यानंतर मध्य प्रदेशमधली दतिया विधानसभा ही काँग्रेसचीच होती. ती जिंकण्यासाठी भाजपने साम दाम दंडभेदाचा वापर केला पण काँग्रेसने ती जागा जिंकली. गुजरातमध्ये जागा जिंकली, त्यात काही विशेष नाही. या 3 पोटनिवडणुकाचे निकाल त्यातले 2 महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे फार मोठी क्रांती झाली वगैरे असं म्हणणार की आम्ही नाही, किंवा ही मिनी सार्वत्रिक निवडणूक आहे, मिनी जनरल इलेक्शन असंही मी म्हणणार नाही. पण लोकांचा कल दिसतो आहे याच्यामध्ये. मोदींची किंवा भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता किती खाली घसरली आहे हे तुमच्या बालेकिल्ल्यातल्या पराभवातून स्पष्ट दिसत आहे. विशेषतः बांकीपूरमध्ये 95 पासून जो गड आपल्या ताब्यात आहे तो तुम्ही टिकवू शकला नाही. त्याचा अर्थ 64% लोकांनी आपल्या विरोधामध्ये मतदान केलं आहे, जे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला मतदान करत होते. त्याने एक नवीन पर्याय निवडला, हे सुद्धा महत्वाचं आहे. हवा पालट होताना दिसते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.